श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला किमयागार संन्यासी याच्याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर एक संन्यासी किमया करण्याचे काम करीत होता. त्या कामात त्याने अनेक साधू गोसावी फकीर अनेक लोकांचे समागम करून किमया साधली असे तो लोकांना सांगत असे. या संन्यासाने यतिधर्म वेदशास्त्र न मानता किमयेच्या छंदात 3 तप आयुष्य घालवले. या संन्यासाजवळ 25 माणसे होती. तो ऐशोआरामात राहत होता. किमये संबंधात त्याचे बोलणे चित्तवेधक होते. कित्येक विद्वान ब्राह्मण साधू मुसलमान वगैरे लोक त्याच्या भाषणात गर्क होत असत. त्याच्या किमयेचा चमत्कार पाहण्यासाठी कित्येक तरुण त्याचे शिष्य म्हणून वावरत असत. त्याला मराठी उर्दू व हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत होत्या आणि तो स्वतः मी पंजाबचा आहे असे सर्वांना सांगत होता. त्याच्या विरुद्ध किमया करताना कोणी बोलू लागला तर तो त्याला शिव्या देऊन भांडत असे. त्याच्या या विक्षिप्त स्वभावामुळे काही तरुणांनी त्याला अमानुष मार देऊन लंगडे केले होते. वामनबुवा बडोदेकर एकदा त्र्यंबकेश्वरी मुंजीकरिता गेले होते. तेव्हा ते नाशिक येथे गेले असता या किमयाकार संन्यासाची त्याची भेट झाली. त्याच्याबरोबर सर्व लवाजमा होता. त्या संन्यासाचे भाषण वामनबुवांनी ऐकले. अनेक विद्वान मंडळी त्याचे भाषण ऐकण्यासाठी बसलेली होती. तो त्यांना सांगू लागला, आम्ही रोज भट्टीतून सोने तयार करतो असे म्हणून त्याने सोने दाखविले. पौराणिक उदाहरणे देऊन आपणच सिद्धपुरुष कसे आहोत हे तो सांगत असे. त्यांच्यापैकी एकाने तुझा गुरु कोण म्हणून त्याला विचारले. संन्यासाने धातू स्पर्श करावा का वगैरे त्यांची प्रश्नोत्तरे झाली व त्या संन्यासाने वामनबुवांनाच तुमचे गुरु कोण म्हणून प्रश्न केला. आमचे गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज आहेत असे सांगताच लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. तेव्हा तो संन्यासी उन्मत्त होऊन त्या लोकांच्या अंगावर धावून गेला व म्हणाला, तुम्ही गद्धे लोक उगाच त्यांची स्तुती करता. तुमचा गुरु सोने तयार करतो का? तेव्हा वामनबुवा म्हणाले, अरे किमयाकारा, तू व्यर्थ निंदा करू नकोस. स्वामींच्या दर्शनाने तुला खरी किमया समजली म्हणजे तुला सर्वत्र सोनेच दिसेल. एक वेळ अक्कलकोटला प्रत्यक्ष जाऊन स्वामींचे दर्शन घे. मला प्रत्यक्ष जाण्याची जरुरी नाही व मी त्यांना मानणार नाही. ते जर खरेच दत्तावतार आहे तर आम्हाला त्यांनी येथेच चमत्कार दाखवावा असे तो म्हणाला. तेव्हा वामनबुवा मंडळींनी स्वामी करुणा सागर आहेत, ते तुझी एक दिवस खात्री करतील असे म्हणून ती मंडळी तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी तेथील काही मंडळीकडून समजले की तो संन्यासी पडदा लावून एकटा बसला होता. अनेक उपाय करूनही नेहमीप्रमाणे त्याचे सोने तयार होत नव्हते. कोसच त्याच्या पदरात पडत होता. त्यामुळे तो फार संतापला व सच्चे अक्कलकोटच्या सेवेकऱ्याला ठार मारेन असे बडबडत होता. भान हरपून लोक स्वामी समर्थांचा जय जयकार करू लागले. तो संन्यासी जय जयकाराने घाबरा होऊन बेशुद्ध पडला. काही वेळातच तो शुद्धीवर आला. अक्कलकोट स्वामी सच्चे हे असे बडबडत तो पश्चाताप दग्ध होऊन एकदम शांत झाला. त्यानंतर त्याने अक्कलकोटला समर्थ दर्शनाला जाण्याचा ध्यास घेतला व तोपर्यंत भोजन वर्ज्य केले. वामनबुवांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत बडोद्याला जाण्याचा विचार केला. तेव्हा त्या संन्यासाच्या डोळ्यातून अश्रुपात होत होता. तो म्हणाला, ज्याच्या नावाच्या श्रवणाने आम्हाला पश्चाताप होऊन शांती प्राप्त झाली त्या पुरुषाच्या दर्शनाने काय होईल असे म्हणून लगेच तो शिष्यांसोबत अक्कलकोट येथे जाण्याला निघाला. स्वामी समर्थ महाराज त्यावेळी गोठ्यात आसन घालून बसले होते. त्यांचे लक्ष बाहेर गेले आणि ते मोठ्याने गरजले, घाल दगड डोक्यात. का रे, तू फार माजलास काय? बोडकी इथे काय हुडकतोस? कोळसे झाले तर जीव दे. संन्यासाची किमया देख. इकडे काय पाहतोस रे? ते झाड पहा. डोक्यात घे पत्थर मारून. आखे खोल. ही किमया पहा. त्या संन्यासाच्या अंतर्यामी साक्षीत्वाच्या खुणा पटल्यावर त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मनातून तो अपराधाची क्षमा मागू लागला. मी आज धन्य झालो असे म्हणत त्याने स्वामींचे चरण धरले. स्वामी म्हणाले, बाहेर बघ, तुझी किमया दिसेल. त्याने लगेच बाहेर पाहिले. तो समोरच्या झाडातून पाणी पाझरू लागले व सर्वत्र सोन्यासारखे पिवळे दिसू लागले. तो म्हणाला, महाराज स्वामी दत्तगुरु, आपणही प्रभु समर्थ सर्व समदया सागर है. मेरे से कोई भी सेवा और दर्शन नहीं बनी है. स्वामी मैं शरण हूँ, सेवा का हुक्म दीजिए. स्वामी म्हणाले, जाओ हमारे माहूरगढ़ में जाओ. मजे में चुप बैठे रहो, किमया मत करो. स्वामींची आज्ञा मानून तो परत स्वामींचे दर्शन घेऊन माहूरगडला गेला. तेथे दर्शन घेत असताना दत्तगुरूंच्या स्थानात परत अक्कलकोट स्वामींनी त्याला दर्शन दिले. तो धन्य झाला. मनात म्हणाला, माझे अनंत अपराध पोटात घालून स्वामींनी मला मार्ग दाखविला.
आज मी धन्य झालो. चुकीच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या अशा भोंदू लोकांना स्वामी सरळ मार्गावर आणून सोडत असत. धन्य ते स्वामी समर्थ. तात्पर्य काय तर, जो पश्चातापे दग्ध होई संत त्यासी अभयदान देई. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.